हर साल बार हम लोग लक्ष्मण भाव को पिछली साल भी हमने बुला के दिखाया था कि हमारे को ये तकलीफ हो रही है और बिल्डर हम लोग को 3 साल से चुटिया बना रहा है, गटर बनाएगा। हम लोग को इतनी गंदगी में पूरे आनंद नगर का पानी इधर आता है और गटर देखो इतना सा छोटा सा गटर है, उस गटर में पूरा आनंद नगर का पानी उतरेगा क्या? बड़ा बनना चाहिए, कहना ये है। हम लोग के घर में कभी पानी नहीं भरा, अभी 2-3 साल से साल हो गया। ताई भी आती थी जब भी बनाना आई है, जब तो ताई भी आई थी। किसी ने कोई सुनाई नहीं अभी बोल क्या बनाएंगे क्या करेंगे बोलवलेली आली ताई बी सर्व येऊन बघून गेली. त्यांनी काय आश्वासन ताईने सांगितलं की पाईप नवीन टाकणार आणि बनवून देणार म्हणून. परंतु आता किती दिवस झाले अजून कारवाई नाही काय केलेलंच नाही. माणुसकी असेल ना तर त्यामध्ये विचार केला पाहिजे की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करून हे गटर तोडून घ्यायला पाहिजे. नमस्कार, मी गणेश पाडे, साइन पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी आपण या ठिकाणी बातमी प्रकाशित केली होती. या गटरची जे गटर आहे ते एवढं लहानसं गटर आहे, कारण जे नागरिक आहेत काही दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला. तर मुसळधार पावसामुळे या थेट नागरिकांच्या घरामध्ये पाणी जात होतं आणि या सर्वांची जी आपल्याला जी दखल घेतली होती ते प्रभाग क्रमांक 61 चे शाखा अध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी. थेट लक्ष्मण वाघमोडे देखील आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? गेले 4-5 दिवस उलटून आपण बातमी प्रकाशित देखील केली होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई त्याच्यावर झालेली आहे. तर काय सांगाल याबद्दल? तुम्ही 3 दिवसापूर्वी आपण इकडं व्हिडिओ एक बनवला होता आणि लोकांच्या घरापर्यंत आपण पोहोचलो होतो. गुडघ्याच्या वरती पाणी होतं लोकांच्या घरा, ह्या सर्वांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं. पण आता मागचे 2 दिवस झाले, काल आणि परवा पाऊस कमी आहे मुंबईमध्ये, तरीही ह्याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही. मेन प्रॉब्लेमच हा आहे की पुरं आनंदनगरचं जे पाणी येतंय ते इथं येऊन थांबतंय आणि इथं थांबल्यामुळं पूर्ण सगळं पाठीमागं रूम मध्ये पाणी भरतंय, घरांमध्ये लोकांच्या पाणी भरतंय. आता 2 दिवस झालं पाऊस कमी आहे, तरी आपण महानगरपालिकेला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही हे काम चालू करा आणि गटर तोडून पुढं हे गटर मोठं करून द्या. पण आता तुम्ही बघू शकता याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. महानगरपालिका असेल, लोकप्रतिनिधी असतील, ते वाट बघतायत का की लोकांच्या घरात परत थोडीस तरी ह्यांना एक माणुसकी असेल ना तर त्यामध्ये विचार केला पाहिजे की लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई करून हे गटर तोडून घ्यायला पाहिजे. बाकी नागरिकांच्या समस्या आहेत, नागरिक तुम्हाला बोलतील काय परिस्थिती आहे इकडची. हम लोग को 3 साल से ये चीज की बहुत तकलीफ है। हर साल हमारे उधर इतना इतना पानी भर जाता है, कोई यहाँ पे सुनवाई नहीं करता है। हर साल बार हम लोग लक्ष्मण भाव को पिछली साल भी हमने बुला के दिखाया था कि हमारे को ये तकलीफ हो रही है और बिल्डर हम लोग को 3 साल से चुटिया बना रहा है, गटर बनाएगा। हम लोग को इतनी गंदगी में पूरे आनंद नगर का पानी इधर आता है और गटर देखो इतना सा छोटा सा गटर है, वो गटर में पूरा आनंद नगर का पानी उतरेगा क्या? हाँ, हम लोग को कोई किसी चीज की यहाँ पे सुविधा नहीं है, कोई करके नहीं दे रहा है। नगर सेवक नहीं, इधर कोई आता, कोई नहीं आता है। तब जाके हमने लक्ष्मण भाव को बोला तो लक्ष्मण भाव आए, लक्ष्मण भाव ने काम भी चालू किया, पूरे गटर वटर अंदर पूरे साफ हो रहे। कोई हमारे पास नहीं, कोई आता ही नहीं तो हम किसको बोलेंगे? जो हमारे पास आएगा खाली वोट लेने के लिए आए हम, वो उसके बाद तो कोई इधर आया नहीं। हाँ, शिवसेना वाले आए, कांग्रेस वाले आए, सब लोग आए यहाँ पे वोट मांगने के लिए। वोट मांगने के लिए जब आए तो पब्लिक बोलती थी हमको वोट दे, हम तुम्हारा ये करके देंगे, वो करके देंगे। उसके बाद जीतने के बाद कोई भी इधर आके नहीं देख रहा है कि इधर गरीबों को क्या तकलीफ है क्या तकलीफ नहीं है। ताई भी आती थी जब भी बनाना आई है, जब तो ताई भी आई थी. किसी ने कोई सुनाई नाही अभी बोल क्या बनाएंगे क्या करेंगे. आम्ही किती जणांना सांगितलं की आमच्या घरी पाणी भरतंय. 2 वर्ष आम्ही 2-3 वर्ष झाले आम्ही पाण्यामध्ये राहतो, तरी पण कोण येत नाही, कोण काय करीत नाही. तुम्ही याच्यासाठी स्थानिक कोणाला सांगितलं ना सर्वांना, बोलवलेली आली ताई बी सर्व येऊन बघून गेली. त्यांनी काय आश्वासन ताईने सांगितलं की पाईप नवीन टाकणार आणि बनवून देणार म्हणून. परंतु आता किती दिवस झाले अजून कारवाई नाही काय केलेलंच नाही तिथपासून. हा विषय आहे ना, तो मागच्या 3 वर्षापूर्वीपासून चाललेला विषय आहे, तो आज काही नवीन नाहीये. पण लोकप्रतिनिधी ह्याच्या अगोदरचे असतील त्यांनी ह्याच्यावरती लक्ष नाही दिलं आणि आता आले त्यांचंही ह्याच्यावर लक्ष नाहीये. लक्ष असतं तर 2 दिवसांमध्ये ह्याच्यावरती निर्णय घेऊन ह्याचं काम चालू केलं असतं. तुम्ही डेव्हलपरकडे करून घ्या, तुम्ही बीएमसी कडनं करून घ्या, तुम्ही स्वतः करून द्या, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. फक्त की आमची एवढी इच्छा आहे की नागरिकांच्या घरामध्ये जे पाणी भरतंय ते भरायला नाही पाहिजे आणि त्यांना त्रास व्हायला नाही पाहिजे. आणि हे जर गटर नाही मोठं केलं तर पाणी 100% परत भरणार. कितीही तुम्ही गटर साफ करा, काही करा, त्याचा काही फरक पडणार नाही. ज्याप्रमाणे नागरिकांनी सांगितलं की आम्ही अनेक वेळा गेले 2-3 वर्ष जे माजी नगरसेवक होते, जे आताच्या सगळ्यांकडे गेलो, मात्र अद्याप कोणी याच्यावर कारवाई केली नाही. तसेच अद्याप हे काम तसंच, त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मुसळधार पावसामुळे थेट पाणी त्यांच्या घरामध्ये गेलेलं आहे. आता हे देखील पाहावं लागेल की किती दिवस हे गटर असंच राहील, की याच्यावर कारवाई होणार की नाही, हे देखील पाहणं आता महत्वाचं राहील.